शिल्पकला क्षेत्रातील भव्यदिव्य आणि अतुलनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण 2024 विख्यात शिल्पकार राम सातपुते यांना प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोएडा येथील सुतार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये अशी या पुरस्काराची रचना। पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस म्हणाले की राम सातपुते यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक सतत उंचवला आहे। त्यांची शिल्पे इतिहासाची जिवंत साक्षीदार आहेत आणि त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शतकानुशतके अबाधित राहील। जगभरात उभ्या असलेल्या त्यांच्या कलाकृती परिपूर्णता आणि सृजनशीलतेचे प्रतीक असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी व्यक्त केला। पुरस्कार स्वीकारताना राम सातपुते यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून त्यांचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसून येते, असंही फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सातपुते यांना देशाचे स्टॅच्यूमॅन अशी ओळख देत सांगितलं की त्यांच्या असामान्य प्रतिभेमुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची अधिक वाढली आहे। ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले सुतार हे सर्व मराठी माणसाचा मानबिंदू आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र आणि देशाने राम सुतार यांच्या ज्येष्ठ कलेची अनुभूती घेतली आहे। ते महाराष्ट्राचा खरा अभिमान असून त्यांनी घडवलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हिंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येणार आहे। शिल्पकलेच्या माध्यमातून भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारे राम सुतार यांना मिळालेला सन्मान कला क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे।